परिसरच पूर्णतः वनसमृद्धीनं व्यापलेला आहे. हो इथं जास्त संधी आहेत त्या. हो हा तुमच्या डोक्यात कधी विचार आला की बाबा याचा वापर या गोष्टींचा होऊ शकेल? नाही, करायला विचार आला म्हणण्यापेक्षा एक आता सांगतो बघा. आता हा आमचा जो दाजीपूरचा हा जो परिसर आहे, म्हणजे आमचं बांबर आहे, डिगस आहे, किंवा हसण्यातलं काही गाव आहेत बरोबर. की जिथं मधाचं उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं. कमी प्रमाणात आहे, ते जास्त म्हणणार नाही मी, पण पूर्वीपासून केलं जाते. केलं जातं. आता जर तुम्ही बघितलं तर मुंबईच्या मार्केटमध्ये फोंडा घाट मध असं ब्रँडिंग केलं जाते, आणि ते खूप तिथं तो प्रसिद्ध आहे, पॉप्युलर आहे. ऍक्च्युली तो मध आमची लोक खाली नेऊन विकतात, म्हणजे जास्त करून जर बघायला गेलं तर. मग भविष्यामध्ये आता सरकार सुद्धा त्याला प्रोत्साहन देते, तर ह्या परिसरामध्ये मधाचं उत्पादन वाढावं, त्याचं ब्रँडिंग व्हावं, त्याच्यावर काही प्रक्रिया करता याव्यात, असे प्रयत्न आम्हाला भविष्यामध्ये, किंवा वनौषधीच्या बाबतीत एखाद्या परिसरामध्ये जिथं शेतकरी ते पीक म्हणून घेऊ शकतील, बरोबर, किंवा उत्पादन म्हणून घेऊ शकतील, उद्योजकता वाढेल. अशा पद्धतीने आपल्याला काही भविष्यात तशा काही योजना राबवता येतील काय, असा आमचा ह्या दृष्टीनं निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे. शिक्षणासाठी उपयोग होईल आणि राधानगरीच्या इकॉनॉमीला सुद्धा त्याचा फायदा होईल, असं आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याच्या डेव्हलपमेंटचा अजून भविष्यामध्ये काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे.